आ, वेळ म्हणजे नक्की काय? आपण जेव्हा वेळेचा विचार करतो ना, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर लगेच एखादं घड्याळ येतं किंवा कॅलेंडर येतं. हो, किंवा मग ऑफिसच्या डेडलाईन्स येतात. एक्झॅक्टली. आपण वेळेला सेकंद, मिनिटं आणि तासांमध्ये मोजतो. पण आजच्या या सखोल चर्चेसाठी आपल्याकडे जे साहित्य आहे, ते वेळेच्या या पारंपरिक व्याख्येला पूर्णपणे फाटा देतं. खरंय. आणि म्हणूनच आजची ही चर्चा खूप इंटरेस्टिंग होणार आहे. हो, कारण फिलिप झिम्बार्डो आणि जॉन बॉईड यांच्या द टाईम पॅराडॉक्स या पुस्तकातील नोट्स आणि रिसर्च आज आपण डिकोड करणार आहोत. आणि हे वाचताना मला प्रकर्षाने जाणवलं की वेळ ही केवळ घड्याळाची टिकटिक नसून ती एक अतिशय सखोल मानसिक अवस्था आहे. अगदी बरोबर. आणि या पूर्ण संकल्पनेचा बेस हाच आहे की वेळ ही कोणतीही भौतिक वस्तू नाहीये. तो एक मनोवैज्ञानिक अनुभव आहे. राईट. म्हणजे एकाच परिस्थितीत दोन माणसं अगदी टोकाचे वेगळे निर्णय का घेतात? एखादा माणूस सहज धोका का पत्करतो आणि दुसरा मात्र भीतीने का गाळून उडतो? किंवा कोणी निवृत्तीसाठी आत्तापासूनच पैसे साठवतं, तर कोणी आजचा दिवस माझा म्हणत सगळा पगार उडवून मोकळा होतो. एक्झॅक्टली. आणि या सगळ्याच्या मुळाशी आपला टाईम पर्स्पेक्टिव्ह म्हणजे वेळेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन असतो. आपला हा सखोल चर्चेचा आजचा मिशनच हे आहे की हे कसं काम करतं ते शोधणं. नक्कीच. झिम्बार्डो यांच्या मते आपला मेंदू वेळेला 3 मुख्य कप्प्यांमध्ये विभागतो: भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ. आणि गंमत अशी आहे की आपल्यापैकी प्रत्येक जण या 3 पैकी कोणत्या ना कोणत्या एका टाइम झोनमध्ये जास्त जगत असतो. म्हणजे आपला कल एका विशिष्ट दिशेने झुकलेला असतो. हो. आणि हा कलच आपले निर्णय, आपले नातेसंबंध, आपलं करिअर आणि अगदी आपलं शारीरिक आरोग्यही ठरवत असतो. आपण परिस्थितीला कसा प्रतिसाद देतो हे त्या परिस्थितीवर नाही, तर आपल्या वेळेच्या मानसिक आकलनावर जास्त अवलंबून असतं. हे खूपच फॅसिनेटिंग आहे. म्हणजे आपण सगळे एकाच वर्तमान काळात जगत असलो तरी मानसिकदृष्ट्या आपण वेगवेगळ्या काळात असू शकतो. ओके, तर हे थोडं उलगडून बघूया. नक्की. या पुस्तकात सुरुवातीलाच भूतकाळाविषयी म्हणजे पास्ट पर्स्पेक्टिव्हबद्दल खूप भारी विश्लेषण दिलंय. आणि भूतकाळाकडे पाहण्याचेही त्यांनी 2 अगदी वेगळे प्रकार सांगितले आहेत. म्हणजे काही लोकांसाठी जुन्या आठवणी हा एक मोठा आधार असतो. तर काहींसाठी तो एक भयानक ट्रिगर असू शकतो. हो. आणि हे 2 प्रकार समजून घेणं खूप महत्वाचं आहे. पुस्तकात याला पास्ट पॉझिटिव्ह आणि पास्ट निगेटिव्ह असं म्हटलंय. राईट. जे लोक पास्ट पॉझिटिव्ह असतात, म्हणजे ज्यांचा भूतकाळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असतो, ते लोक त्यांच्या बालपणातील आठवणी, त्यांच्या कुटुंबातल्या परंपरा, जुने मित्र अतिशय प्रेमाने आठवतात. त्यांना नॉस्टॅल्जिया आवडतो. म्हणजे हे ते लोक आहेत जे जुने फोटो बघून खुश होतात. एक्झॅक्टली. आणि याचा सर्वात मोठा फायदा असा होतो की या सकारात्मक दृष्टिकोनामुळे त्यांच्यात एक विलक्षण भावनिक स्थिरता येते. ते त्यांच्या मुळांशी घट्ट जोडलेले असतात. त्यामुळे त्यांचं नेटवर्क, त्यांचे नातेसंबंध खूप मजबूत आणि विश्वासावर आधारलेले असतात. पण एक मिनिट, मला इथे एक प्रश्न पडतो. सगळ्यांचाच भूतकाळ काही पूर्णपणे चांगला नसतो ना? काहींच्या आयुष्यात खरोखरच खूप वाईट प्रसंग आलेले असतात. हो, हे खरंय. मग अशा वेळी ते लोक साहजिकच पास निगेटिव्ह झोनमध्ये जाणार ना? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. पण झिम्बार्डो इथे एक खूप बारीक फरक स्पष्ट करतात. पास्ट निगेटिव्ह असणं म्हणजे केवळ वाईट अनुभव असणं नव्हे, तर त्या वाईट अनुभवामध्येच मानसिकदृष्ट्या अडकून पडणं. ओके, म्हणजे मूव्ह ऑन न करणं. अगदी तसंच. म्हणजे तुमच्यासोबत काहीतरी वाईट घडलं हे एक सत्य आहे, पण तुम्ही तोच जुना अपमान, तेच जुने दुःख किंवा अपयश सतत उराशी बाळगून आहात. हे पास्ट निगेटिव्ह असण्याचं लक्षण आहे. हे लोक सतत एका अपराधीपणात किंवा रागात जगत असतात. त्यांना भूतकाळातील चुका सोडून देता येत नाहीत. राईट. म्हणजे हे लोक सतत एका विशिष्ट चष्म्यातूनच जगाकडे पाहत असतात. या रिसर्चमधलं एक वाक्य मला खूप भावलं. जर कोणी भूतकाळाकडे केवळ दुःखाच्या चष्म्यातून पाहत असेल तर त्याचा वर्तमान काळही ओझे बनून जातो. हे खूपच डीप आहे. म्हणजे विचार कर, जर एखादा माणूस सतत जुन्या चुकांची आणि दुःखाची बॅगेज घेऊन चाललाय, तर तो आजच्या दिवसात येणाऱ्या नवीन संधीला कसा काय सामोरा जाईल? त्याच्यासाठी आजचा दिवसही त्या जुन्या काळोखातच संपून जाणार. अगदी बरोबर. आणि याचा थेट परिणाम त्यांच्या निर्णय क्षमतेवर होतो. ते नवीन अनुभव घेणं टाळतात, कारण त्यांना सतत वाटत असतं की मागे असं झालं होतं, आता परत तसंच होईल. म्हणजे ते एक प्रकारच्या साच्यात अडकतात. हो, भूतकाळ बदलता येत नाही हे त्यांनाही माहीत असतं, पण त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलता येतो हे ते विसरून जातात. जोपर्यंत तो दृष्टिकोन नकारात्मक राहतो, तोपर्यंत वर्तमानातील कोणत्याही चांगल्या गोष्टीचा त्यांना आनंद घेता येत नाही. जर भूतकाळात अडकून राहणं इतकं पॅरालायझिंग असेल,
तर वरवर पाहता असं वाटेल की वर्तमान काळात जगणं हाच यावरचा सर्वात भारी उपाय. आजकाल आपण सर्वत्र हेच ऐकतो ना, लिव्ह इन द मूवमेंट किंवा योलो, यू ओनली लिव्ह वन्स. हो, हे आजकाल खूप ट्रेंडिंग आहे. एका वेगळ्याच ट्रॅपमध्ये अडकवू शकतात. हो, आणि हा या पुस्तकातला सर्वात फॅसिनेटिंग भाग मला वाटतो. वर्तमान काळाचे जे 2 मुख्य प्रकार आहेत, त्यातील पहिला म्हणजे प्रेझेंट हेडोनिस्टिक किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर आनंदवादी दृष्टिकोन. म्हणजे जे फक्त मजेच्या मागे लागतात. एक्झॅक्टली. हे लोक फक्त आत्ता काय मजा करता येईल यावर फोकस करतात. त्यांना इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन हवं असतं. प्रत्येक क्षणाचा आनंद, नवीन थ्रिल, नवीन अनुभव हे त्यांच्यासाठी प्रायोरिटी असते. त्यामुळे ते अनेकदा खूप मोठे धोके पत्करायलाही तयार होतात. म्हणजे हे ते लोक आहेत जे अचानक ट्रिप प्लॅन करतात किंवा क्रेडिट कार्ड स्वाईप करून महागड्या वस्तू घेतात, कारण त्यांना आज जगायचं असतं. अगदी बरोबर. वरवर पाहता हे खूप आकर्षक वाटतं, कारण ते खऱ्या अर्थाने लाईफ एन्जॉय करत असल्यासारखे दिसतात. पण याच्या मागचं मानसशास्त्र नक्की काय सांगतं? याच्यामागे एक सिम्पल डोपामाइन लूप काम करत असतो. त्यांना तो तात्काळ मिळणारा आनंद हवा असतो. पण अडचण अशी आहे की जर यात काहीच बॅलन्स नसेल तर यातून प्रचंड बेजबाबदारपणा आणि बेशिस्तपणा निर्माण होतो. म्हणजे लाँग टर्म विचारच नसतो. राईट. उद्याच्या परिणामांची अजिबात चिंता न करता केवळ आजच्या मजेच्या मागे धावणं लाँग टर्ममध्ये खूप घातक ठरू शकतं. म्हणजे आज जंक फूड खाण्यात मजा येते म्हणून ते रोज खाणं, किंवा आज काम करायचा कंटाळा आलाय म्हणून ऑफिसला दांडी मारणं. यातून तात्काळ आनंद मिळतो, पण भविष्यात हेच निर्णय अंगलट येतात. हे तर खरंच आहे. आणि वर्तमानातला दुसरा प्रकार तर याहूनही वेगळा आणि थोडा डार्क वाटला मला. तो म्हणजे प्रेझेंट फॅटलिस्टिक, म्हणजे भाग्यवादी दृष्टिकोन. हो, हा दृष्टिकोन खूप निगेटिव्हिटीकडे झुकतो. कारण हे लोक आनंद शोधत नाहीत, तर त्यांनी एक प्रकारची हार मानलेली असते. जे व्हायचे आहे ते होईलच, आपल्या हातात काहीच नाही, अशी त्यांची ठाम धारणा असते. सगळं काही नशिबावर किंवा परिस्थितीवर सोडून देण्याची ही वृत्ती असते. याला सायकोलॉजीमध्ये लर्न्ड हेल्पलेसनेस म्हणतात. जेव्हा माणसाला वाटतं की माझ्या कोणत्याही प्रयत्नाने परिस्थिती बदलणार नाही, तेव्हा तो प्रयत्न करणंच सोडून देतो. म्हणजे ते पूर्णपणे पॅसिव्ह होतात. हो, हा दृष्टिकोन माणसाला आतून निष्क्रिय बनवतो. जर एखादी व्यक्ती केवळ वर्तमानातच अडकली असेल आणि तीही अशा नशिबाच्या भरवशावर बसून, तर त्या व्यक्तीची प्रगती कशी होणार? ते परिस्थितीसमोर पूर्णपणे शरणागती पत्करतात. हे बघून मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. जर तुम्ही प्रेझेंट हेडोनिस्टिक असाल आणि फक्त मजेच्या मागे धावत असाल, किंवा प्रेझेंट फॅटलिस्टिक असाल आणि नशिबावर विसंबून असाल, तर तुम्ही भविष्याकडे दुर्लक्ष करताय. एक्झॅक्टली. या दोन्ही केसेसमध्ये तुम्ही उद्याची तयारी करतच नाही आहात. म्हणजे भविष्यात येणाऱ्या संकटांसाठी किंवा यशासाठी आज जी पेरणी करावी लागते ती पूर्णपणे मिसिंग आहे. बरोबर. मग मला सांग, यावर उपाय म्हणून भविष्यलक्षी म्हणजे फ्युचर ओरिएंटेड असणं हेच सर्वात बेस्ट मॉडेल आहे का? कारण आजकाल सगळीकडे हसल कल्चर आहे, सगळेच भविष्यासाठी पळतायत. हाच तर तो विरोधाभास आहे. ज्यांना आपण फ्युचर ओरिएंटेड म्हणतो ते लोक नेहमी प्लॅनिंग करतात. ते ध्येय निश्चित करतात, त्यासाठी अपार मेहनत घेतात. त्यांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते डिलेड ग्रॅटिफिकेशन, म्हणजेच विलंबित समाधानासाठी तयार असतात. म्हणजे आजची मजा उद्यावर ढकलतात. हो, आजचा तात्पुरता आनंद बाजूला ठेवून भविष्यातील मोठ्या यशासाठी ते आज कष्ट सोसतात. आणि म्हणूनच हे लोक आपल्याला शैक्षणिक, आर्थिक आणि व्यावसायिक जीवनात खूप जास्त यशस्वी झालेले पाहायला मिळतात. समाजही याच दृष्टिकोनाला सर्वात जास्त रिवॉर्ड्स देतो. म्हणजे चांगले मार्क्स मिळवणे किंवा प्रमोशन मिळवणे, इन्व्हेस्टमेंट करणे, या सगळ्या गोष्टी फ्युचर ओरिएंटेड लोक उत्कृष्टपणे करतात. एक्झॅक्टली. पण इथेच खरी गोम आहे. आपण मगाशी हसल कल्चरबद्दल बोललो. भविष्याची तयारी करणं उत्तम आहे, पण जर तीच तयारी एका भयंकर चिंतेत बदलली तर? हो, हा ट्रॅप खूप भयंकर आहे. पुस्तकात हे खूप मार्मिकपणे मांडले की जे लोक सतत भविष्याचा विचार करतात ते वर्तमानाचा आनंद पूर्णपणे गमावून बसतात. ते नेहमी एका आय विल बी हॅपी वेन सिंड्रोममध्ये असतात. म्हणजे अमुक एक गोष्ट झाली की मी खुश होईन. हो, माझं प्रमोशन झाल्यावर मी खुश होईन किंवा स्वतःचं घर झाल्यावर मी एन्जॉय करेन. पण तो उद्या कधीच येत नाही. उद्या अधिक सुरक्षित करण्यासाठी धडपडताना त्यांचा आज कायम अपूर्ण राहतो. ते प्रत्यक्ष जीवनापेक्षा एका काल्पनिक भविष्यात जास्त जगत असतात. अगदी बरोबर पकडलंस. आणि याच ठिकाणी या पुस्तकाचा जो मुख्य गाभा आहे, ज्याला टाइम पॅराडॉक्स किंवा वेळेचा विरोधाभास म्हटले, तो उलगडतो. तो कसा काय? बघ,
वेळेच्या कोणत्याही एकाच पैलूवर, मग तो भूतकाळ असो, वर्तमान असो किंवा भविष्य असो, जास्त अवलंबून राहिल्याने आयुष्यात एक मोठं असंतुलन निर्माण होतं. विचार कर, जर कोणी फक्त भूतकाळात जगत असेल तर त्याचं वर्तमान हरवून जातो. आणि जर कोणी फक्त वर्तमानात जगत असेल तर त्याचं भविष्य अंधकारमय राहतं. राईट. आणि जर कोणी फक्त भविष्यातच जगत असेल तर त्याच्या आयुष्यातील आजचा आनंद आणि जगण्याची मजाच सुटून जाते. कोणताही एकच दृष्टिकोन आयडियल नाहीये. म्हणजे आपण आपल्या सोयीनुसार ह्या वेगवेगळ्या टाइम झोन्समध्ये शिफ्ट व्हायला शिकलो पाहिजे. अगदी तसंच. आणि म्हणूनच पुस्तकात जो उपाय सुचवलाय तो म्हणजे बॅलन्स्ड टाइम पर्स्पेक्टिव्ह. तो मला खूप लॉजिकल वाटला. हा एक संतुलित दृष्टिकोन आहे. हे एखाद्या इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओसारखं आहे, जिथे तुम्ही सगळा पैसा एकाच ठिकाणी न गुंतवता तो डायव्हर्सिफाय करता. खूप छान उदाहरण दिलंस हे. या संतुलित मॉडेलचे 3 मुख्य पिलर्स आहेत. पहिला पिलर म्हणजे भूतकाळाकडून सकारात्मक शिकवण घेणं आणि नॉस्टॅल्जियाचा आनंद घेणं. दुसरा पिलर म्हणजे वर्तमान काळातील क्षणांचा पूर्ण आनंद घेणं आणि थोडे धोके पत्करणं. आणि तिसरा पिलर म्हणजे भविष्यासाठी योग्य व विचारपूर्वक नियोजन करणं. जेव्हा हे तिन्ही पिलर्स योग्य प्रमाणात बॅलन्स असतात तेव्हाच माणूस खऱ्या अर्थाने मानसिकदृष्ट्या निरोगी आणि समाधानी होतो. हो. आणि जर आपण याला आपल्या प्रत्यक्ष जीवनातील दैनंदिन उदाहरणांशी जोडलं तर याचं महत्त्व अधिक स्पष्ट होतं. हा टाइम पर्स्पेक्टिव्ह फक्त फिलॉसॉफी नाहीये, तर तुमचे रोजचे निर्णय यावर कसे अवलंबून असतात हे पाहणं खूप रंजक आहे. तर या सगळ्याचा आपल्या रोजच्या आयुष्यात काय अर्थ होतो? विशेषतः पैशांचे नियोजन आणि आरोग्य यात तर हे अगदी स्पष्ट दिसतं. उदाहरणादाखल बघूया. जे प्रेझेंट हेडोनिस्टिक लोक असतात ते तात्काळ आनंद मिळवण्यासाठी हातात आलेला पैसा लगेच खर्च करून टाकतात. त्यांना वाटतं उद्या कोणी पाहिलंय. आणि याच कारणाने ते आरोग्याकडेही दुर्लक्ष करतात. राईट. म्हणजे त्यांना व्यायामाचे लाँग टर्म फायदे माहीत असतात, पण आज सकाळी लवकर उठण्याचा कंटाळा त्यांना व्यायामापासून दूर ठेवतो. याउलट फ्युचर ओरिएंटेड लोक पैशांची अतिशय योग्य गुंतवणूक करतात. ते आज व्यायाम करतात आणि आहारावर काटेकोर नियंत्रण ठेवतात, कारण त्यांना भविष्यात निरोगी राहायचं असतं. पण मगाशी आपण म्हणालो तसं इथे अतिरेक झाला तर सततच्या भीतीने आणि चिंतेने ते स्वतःला प्रचंड तणावाखाली ठेवतात. पैशांच्या बाबतीत हे जितकं खरं आहे तितकंच ते नातेसंबंधांच्या बाबतीतही खरं आहे. मला तर वाटतं रिलेशनशिप्समध्ये होणारे निम्मे वाद हे केवळ 2 वेगवेगळ्या टाइम पर्स्पेक्टिव्हच्या टक्करीतून होतात. नक्कीच. याचंच एखादं उदाहरण आपण घेऊ शकतो. हो, एक सीन इमॅजिन कर. 2 अगदी भिन्न दृष्टिकोन असणारी कपल आहेत. एकाचा दृष्टिकोन फ्युचर ओरिएंटेड आहे. त्याला भविष्यासाठी पैसे वाचवायचे आहेत, सुरक्षित राहायचं आहे, प्रत्येक वीकेंडला काहीतरी प्रोडक्टिव्ह करायचं आहे. आणि दुसऱ्याचा दृष्टिकोन प्रेझेंट हेडोनिस्टिक आहे. राईट. त्याला या वीकेंडला काम बाजूला ठेवून मस्त कुठेतरी फिरायला जायचं आहे, आजच्या क्षणाचा आनंद घ्यायचा आहे. अशा वेळी त्यांच्यात तीव्र वाद होणं अगदी स्वाभाविक आहे, कारण दोघांनाही वाटत असतं की आपणच बरोबर आहोत आणि समोरचा चुकीचा आहे. एक्झॅक्टली. फ्युचर ओरिएंटेड व्यक्तीला वाटतं की आपला पार्टनर किती बेजबाबदार आणि उधळ्या आहे, तर प्रेझेंट ओरिएंटेड व्यक्तीला वाटतं की आपला पार्टनर किती बोरिंग आहे आणि त्याला जगायचंच कसं हे माहीत नाही. पण जर त्यांनी या टाइम पर्स्पेक्टिव्हच्या सिद्धांतातून एकमेकांकडे पाहिलं तर पूर्ण चित्रच बदलतं. हो ना. त्यांच्या लक्षात येईल की हा प्रेमाचा किंवा काळजीचा अभाव नसून केवळ वेळेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातील फरक आहे. जेव्हा फ्युचर व्यक्ती पैसे वाचूया म्हणते तेव्हा ती सुरक्षितता मागत असते, आणि जेव्हा प्रेझेंट व्यक्ती खर्च करूया म्हणते तेव्हा ती अनुभव आणि जवळीक मागत असते. हे एकदा समजलं की एकमेकांना दोष देण्याऐवजी ते एक मध्यम मार्ग काढू शकतात. हा खूपच प्रगल्भ विचार आहे. समजून घेणं हाच यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. आणि या पुस्तकातील सर्वात सकारात्मक आणि आशादायी गोष्ट कोणती असेल तर ती ही आहे की आपला टाइम पर्स्पेक्टिव्ह कायमस्वरूपी नसतो. म्हणजे तो बदलता येतो. वर्षानुवर्षे जडलेली विचार करण्याची पद्धत एका रात्रीत तर बदलणार नाही. नक्कीच नाही. यासाठी स्रोतामध्ये काही अतिशय सोपे पण कन्सिस्टंट प्रयत्न करावे लागणारे टप्पे दिले आहेत. यातील पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे सेल्फ अवेअरनेस किंवा जागरूकता. म्हणजे स्वतःला ओळखणं. हो, आपण स्वतः बहुतांश वेळ नेमक्या कोणत्या टाइम फ्रेममध्ये जगतो हे आधी अगदी प्रामाणिकपणे ओळखणं आवश्यक आहे. आपण जुन्या अपमानांच्या आठवणीत अडकलो आहोत की आजच्या मजेत गुंतून उद्याकडे दुर्लक्ष करतोय, की उद्याच्या चिंतेत आजचा घाल घ्यायला विसरतोय. एकदा का आपण आपला डिफॉल्ट झोन ओळखला की मग दुसरा टप्पा येतो तो म्हणजे सराव. हो, आणि सरावाचे काय उपाय आहेत तेही खूप प्रॅक्टिकल आहेत. हो, या सरावाचे जे स्पेसिफिक उपाय पुस्तकात दिलेत ते मला खूप प्रॅक्टिकल वाटले. जे लोक भूतकाळातील नकारात्मकतेत अडकलेले असतात म्हणजे पास्ट नेगेटिव्ह,
त्यांनी ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस म्हणजे कृतज्ञतेचा सराव करायला हवा. रोज अशा 3 गोष्टी लिहून काढणे ज्याबद्दल आपण आभारी आहोत. एक्झॅक्टली. यामुळे फोकस वाईट गोष्टींवरून चांगल्या गोष्टींकडे शिफ्ट होतो. जे लोक वर्तमानात जास्त गुंतलेले आहेत आणि भविष्याचा विचार करत नाहीत, त्यांनी अचानक 10 वर्षांचे प्लॅन्स बनवू नयेत. त्यांनी स्वतःसाठी भविष्यातील छोटी छोटी ध्येय निश्चित करावीत. जसं की पुढच्या आठवड्यात मी हे काम पूर्ण करेन. राईट. यामुळे त्यांना हळूहळू नियोजनाची आणि डिलेड ग्रॅटिफिकेशनची सवय लागते. आणि जे लोक नेहमी भविष्याच्या चिंतेत असतात, म्हणजे फ्युचर ओरिएंटेड, त्यांच्यासाठी माइंडफुलनेस अतिशय उपयुक्त ठरतो. त्यांनी जाणीवपूर्वक काम बाजूला ठेवून निसर्गात वेळ घालवणे, ध्यान करणे किंवा कोणताही हेतू नसलेली एखादी कला जोपासणे गरजेचं आहे. म्हणजे आत्ताच्या क्षणात राहणं. हो. यामुळे त्यांना सतत उद्याच्या चिंतेतून बाहेर पडून आत्ताच्या क्षणात राहायला मदत होते. थोडक्यात सांगायचं तर भूतकाळ आपल्याला आपली एक ओळख देतो, आपली पाळेमुळं घट्ट करतो. वर्तमान काळ आपल्याला जगण्याचा प्रत्यक्ष अनुभव आणि ऊर्जा देतो, तर भविष्यकाळ आपल्याला प्रगतीची आणि ध्येयाची एक निश्चित दिशा देतो. या तिन्हींचा संगम म्हणजेच एक परिपूर्ण आणि अर्थपूर्ण जीवन. अगदी बरोबर. हे खूपच सुंदररित्या समराईज केलंस. झिम्बार्डो यांचं एक वाक्य आहे जे या संपूर्ण चर्चेचा अर्क आहे. माणूस वेळेचा गुलाम नाही, तर तो वेळेच्या समजेचा निर्माता आहे. आपण वेळेला केवळ जाऊ देण्यापेक्षा तिच्यासोबत अत्यंत सचेतपणे जगायला शिकलो पाहिजे. खरंय. आपल्याला कधी भूतकाळात जायचंय, कधी वर्तमानात रमायचंय आणि कधी भविष्याचं प्लॅनिंग करायचंय, याचा कंट्रोल आपल्या हातात असणं म्हणजेच वेळेचं संतुलन साधणं. ह्या सगळ्या चर्चेतून मला आता एक थोडा वेगळा आणि आजच्या संदर्भातला प्रश्न पडतोय. आपण हा जो नैसर्गिक टाइम पर्स्पेक्टिव्ह बॅलन्स करण्याविषयी बोलतोय आजच्या आधुनिक आणि अतिशय वेगवान डिजिटल युगात हे किती कठीण झालंय ने? कसं काय? बघ, सोशल मीडिया, इन्स्टंट नोटिफिकेशन्स, वन डे डिलिव्हरी हे सगळं आपल्याला सतत एका क्षणिक वर्तमानात अडकवून ठेवण्याचा प्रयत्न करतंय. बापरे, हा पॉइंट तर खूपच डीप आहे. म्हणजे आपण प्रेझेंट हेडॉनेस्टिक बनू नये म्हणून प्रयत्न करतोय, पण आपल्या खिशात असलेला फोन, त्यातले ते ॲप्स, ते डिझाईनच असे केलेत की त्यांनी आपल्याला सतत इन्स्टंट डोपामाइन देत राहावं. एक्झॅक्टली. आपण नकळत एका कृत्रिम आणि अत्यंत छोट्या वर्तमान काळात अडकतोय, जिथे एका रीलवरून दुसऱ्या रीलवर जाण्यापलीकडे आपलं दुसरं कोणतंच भविष्य उरत नाहीये. आणि इतरांचे परफेक्ट भूतकाळ बघून आपण आपला स्वतःचा भूतकाळ कमी लेखतोय. म्हणजे हे ॲप्स आपला टाइम पर्स्पेक्टिव्हच हॅक करत आहेत. अगदी बरोबर. आणि म्हणूनच मला वाटतं की या डिजिटल युगात जिथे भविष्य आणि भूतकाळाचा विसर पडून केवळ एका कृत्रिम वर्तमानात जगण्याची सवय आपल्याला लावली जाते, तिथे हे वेळेचं संतुलन पुन्हा साधण्यासाठी डिजिटल डिटॉक्स हीच ती चौथी आणि सर्वात महत्त्वाची पायरी असू शकते. हा, खरोखरच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. म्हणजे डिजिटल डिटॉक्स हा फक्त डोळ्यांना आराम देण्यासाठी नाही, तर आपला स्वतःचा टाइम पर्स्पेक्टिव्ह परत मिळवण्यासाठी करायचा आहे. वेळेचा हा विरोधाभास समजून घेणं हा एक प्रवास आहे आणि आज आपण तो खूप चांगल्या प्रकारे डिकोड केला. हो, नक्कीच. या नवीन दृष्टिकोनासोबत वेळेकडे पाहण्याची ही आपली सखोल चर्चा आज इथेच थांबूया. या सर्व गोष्टींवर विचार करायला तर श्रोत्यांसाठी भरपूर वेळ आहे.